विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात उभारला जाणारा देशातील पहिला आणि आशियातील सर्वात लांब 407 मीटर काचेचा स्कायवॉक सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेला हा प्रकल्प वारंवार विविध तांत्रिक आणि वन विभागाच्या परवानगीच्या अडथळ्यांमुळे रखडला आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। स्कायवॉकचे 70% अधिक काम पूर्ण झाले आहे। हरिकेन पॉइंट आणि गोराघाट दरम्यान हा पूल उभारला जात असून तो जमिनीपासून 1500 फूट उंचीवर असेल। अलीकडेच IIT तज्ञांनी दरीच्या मधल्या भागात अतिरिक्त आधार देण्याची सूचना केली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा तांत्रिक आणि सुरक्षेच्या कारणास्तव वन विभागाची परवानगी आणि चाचण्यांची प्रक्रिया नव्याने करावी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। सुरुवातीला 34 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आता 40.26 कोटी रुपयांवर पोहोचला आहे। सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्कायवॉकचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। पवन बोगद्याच्या चाचण्या आणि इतर सुरक्षा मानके पूर्ण केल्यानंतर सर्व आवश्यक परवानग्या मिळवून हा प्रकल्प पर्यटकांसाठी खुला केला जाईल। जिल्हा प्रशासनानेही पर्यटन विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले आहे। गेल्या 6 वर्षापासून हे काम सुरू असल्यामुळे पर्यटकांचा धीर सुटला आहे। लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन दरवर्षी दिले जात असले तरी प्रत्यक्ष काम पूर्ण होत नसल्याने पर्यटकांमध्ये संभ्रम आहे। चिखलदऱ्यातील व्याप्ती आणि पर्यटनाच्या संधी पाहता सरकारने वैयक्तिक लक्ष घालून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। चिखलदऱ्याच्या पर्यटन विकासासाठी हा स्कायवॉक मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही, मात्र तो पर्यटकांना प्रत्यक्ष अनुभवता येईल की केवळ कागदावरच राहील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।